नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी सुकीर्त. आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी खतरनाक व्हिडिओज घेऊन येत असते. त्यामुळे तुम्हाला हा सुद्धा जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा. पण उर्मिला, आज शुक्रवार नाहीये, आज सोमवार आहे. हां, ॲक्च्युली पण आज काहीतरी स्पेशल आहे. काय? आज आहे व्हॅलेंटाईन्स डे. ओके. म्हणजे आपण कसं व्हॅलेंटाईन्स डे वगैरे मानत नाही, पण बरोबर. म्हणजे ज्यांना मनवायचं त्यांना मनवू दे. जनरली सिंगल पोरं व्हॅलेंटाईन डे मनवत नाहीत. म्हणजे मी जेव्हा सिंगल होतो तेव्हा मी म्हणायचो व्हॅलेंटाईन डे हे एक मार्केटिंग स्टंट आहे, असं काही नसतं आयुष्यात. पण ज्यांना मनवायचं त्यांना मनवू दे, आणि ज्यांना नाही मनवायचं त्यांना 12ही महिने हा व्हॅलेंटाईन डेच असतो. ऍक्च्युली खरं तर म्हणजे माझं लई प्रेम आहे यार तुझ्यावरती, किंवा खूप मनापासून थँक्यू, तू आल्यामुळे आयुष्य लई भारी झालंय, हे सांगण्यासाठी असं वर्षातून फक्त एकच एवढ्याच दिवशी मी फक्त तुला हे सांगणार, याची गरज नसते. आपण कधीही सांगू शकतो आणि रादर सतत सांगावं. हा, आणि म्हणजे आपल्याला निमित्त लागतं, तर निमित्त आहे. आणि गेले 2 वर्ष आम्ही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तुम्हाला विचारत होतो की तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारा, त्याची आम्ही उत्तरं देऊ. तर आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला गेले 2 वर्ष. तर असं वाटलं की या वर्षी पण असा व्हिडिओ करूया, कपल क्वेश्चन अँड आन्सर. आणि मुख्य म्हणजे 9 फेब्रुवारीला आमची अॅनिव्हर्सरी असते, त्यामुळे आमच्यासाठी हा वीक व्हॅलेंटाईन वीकच असतो. तर त्या निमित्ताने हा व्हिडिओ, तुम्ही खूप छान प्रश्न पाठवलेत, त्यातले काही प्रातिनिधिक प्रश्न आम्ही घेतलेत की जे रिपिटेटिव्ह आहेत, जे खूप वेळा विचारले गेलेत, ते प्रश्न आम्ही निवडले आहेत. तर चालू करूया. येस. नंबर 1. तर पहिला प्रश्न आहे काजोल चव्हाण आणि सुषमा इंगळे, म्हणजे परत असे खूप प्रश्न आलाय की तुमची लव्ह स्टोरी काय, व्हॉट इज युअर लव्ह स्टोरी, तुम्ही कसे भेटलात, कोणी कोणाला प्रपोज केलं, अशा पद्धतीचे खूप सारे प्रश्न आले. तर उर्मिला, काय सांगशील? आपण ऍक्च्युली याचं उत्तर देऊन झालेलं खूप वेळा दिलं. आणि पण जे नवीन आपल्याला नव्यानं जॉईन झालेत, नवीन मधल्या काळामध्ये सबस्क्रायबर म्हणून नव्यानं फॉलो करायला लागलेत, तुला इंस्टाग्राम फेसबुकवर, मला इंस्टाग्राम फेसबुक किंवा युट्यूबला सुद्धा, तर त्यांना माहीत नसावं, तर तुमच्यासाठी विस्तृत उत्तराचा एक वेगळा व्हिडिओ आहे, कपल क्वेश्चन अँड आन्सर, मागच्या वर्षीचा आणि त्याच्याही मागच्या वर्षीचा, दोन्ही व्हिडिओची लिंक मी देते. येस. पण मी थोडक्यात सांगतो की आम्ही दोघं थिएटर ग्रुपमध्ये भेटलो, आणि जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मला वाटलं की ही खूप टप्पा आहे आणि ही काय मला आयुष्यात पटणार नाही, आणि माझ्या आउट ऑफ रेंज आहे, त्यामुळे मी अजिबात हिच्याशी बोलायला गेलो नाही. म्हटलं कशाला उगाच प्रयत्न करून वाया घालवायचे. पण झालं उलटच, हीच बोलायला लागली आणि आमची छान मैत्री झाली, आणि मग त्याचं रूपांतर प्रेमात झालं आणि आम्ही लग्न केलं. हे थोडक्यात. आणि आता एक आणि आता आमचं एक प्रोडक्शन पण आहे, होम प्रोडक्शन अथांग नावाचं. तर येस. तर आपण दुसरा प्रश्न घेऊयात. नंबर 2. दुसरा प्रश्न आहे रुजुता साळुंकेने विचारलाय, आम्हाला अजून हे कळलेलं नाहीये की सुकीर्त नक्की काय करतो. ऑक्युपेशन काय, माझ्या फ्रेंड्स मधला चॅनलर आहे ना, की नक्की काय करतो माहितीच नाही. तसं काही माझं झालंय का की सुकीर्त नक्की काय करू. सो बॅड. ओके, मुव्हिंग ऑन. तर मी काय करतो, उर्मिला सांगतेस का मी सांगतो? ओके. आता बरं, सुकीर इतकं मोठं गुड झाल्यासारखं झालंय ना, काही गुड मी खूप वेळा सांगितलं, काही अनैतिक, बेकायदेशीर, अप्रामाणिकपणे करत नाही तो. अतिशय कमाल. ऍक्च्युली सगळे जळू शकतात त्याच्या कामावरती, त्याच्या प्रोफेशनवरती. नाही, मी खरंच जळते, कारण तो खूप मनापासून काम करतो. इट इज सच अ ब्युटिफुल ॲप, तुम्हाला पण माहिती आहे, आणि आपल्या चॅनलच्या निमित्तानं ते इतक्या वेळा समोर आलंय. इट इज सच अ ब्युटिफुल कंपनी, आणि मी हे खूप जेन्युअनली सांगते, ओके, बिकॉज मी यांच्याबरोबर काम केलेलं आहे. तर स्टोरीटेल नावाचं ऑडिओ बुक्स, म्हणजे पुस्तकं ऐकण्याचं एक ॲप आहे, जे मोबाईलवरती आपल्याला डाउनलोड करता येतं, आणि भरपूर वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तकं कानात टाकून आपल्याला ऐकता येतात. तर त्याच्यामध्ये जी आपली भाषा आहे, आपली मातृभाषा मराठी, त्याचा तो पब्लिशिंग मॅनेजर आहे. तर जे ओरिजिनलचं काम आहे, म्हणजे काय, तर खास स्टोरीटेलसाठी खास काही कमाल लेखकांबरोबर बसून त्यांच्याबरोबर सुकीर्त एक कमाल ऑडिओ बुक तयार करतो, आणि तो त्याचा पब्लिशिंग मॅनेजर असतो. तो त्याच्या अगदी सुरुवातीच्या कॉन्सेप्टपासून शेवटपर्यंत बरोबर असतं, आणि ते त्याचं चाइल्ड किंवा त्याचं बेबी असल्यासारखं असतं, आणि तो मनापासून त्या पुस्तक लेखकाच्या मदतीनं ते समोर येतं, आणि ते एका कमाल ॲपवरती, ऑफकोर्स स्टोरीटेलच्या ॲपवरती ते रिलीज होतं, आणि मग आपल्या सगळ्यांना ते ऐकायला मिळतं, आणि ऐकल्यानंतर ते प्रेक्षकांचंही बाळ होतं. तर हे सगळं तो सुंदर करतो, खूप क्रिएटिव्ह काम आहे, पण तेवढं
खरंच खूप कष्टाचं काम आहे आणि रायटर्स मनापासून हे करतात. ती प्रोसेस पण कष्टाची, अवघड आहे आणि लॉंग असते आणि म्हणूनच ती इतकी एंटरटेनिंग आणि एंगेजिंग होते. तर बघ, मी भरपूर सांगितलं, तू काय करतो. फारच कौतुक केलं हिने माझं. पण त्यानिमित्ताने मला सांगावं असं वाटेल की प्लीज जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर स्टोरीटेल डाउनलोड करा. आणि किती भारी plan आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मला एक सांगायचं आहे की आम्ही आजच प्रेमिकल लोचा नावाचा हा माझाच प्रोजेक्ट आहे, जो आम्ही आज रिलीज केला व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने स्टोरीटेलवरती. ही छानशी छोटी कादंबरी आपण म्हणूयात किंवा छान सिरीज म्हणूयात ऑडिओ, जी मनस्विनी लता रवींद्र ही जी उत्तम म्हणजे कंटेम्पररी रायटर्सपैकी वन ऑफ द, म्हणजे माझी खूप चांगली मैत्रीण आणि ती ऍक्च्युली बनमस्काची रायटर होती. हो, तर तिनेच लिहिली आहे प्रेमिकल लोचा. आणि ओंकार गोवर्धन आणि आरती मोरे या दोन खूप कमाल ऍक्टर यांनी वाचली आहे ही पूर्ण सिरीज. ऑफकोर्स प्रेमावरती आहे, नावावरून तुम्हाला कळलंच असेल. आणि म्हणजे आई कुठे काय करते म्हणला तो आहे. येस, हा, मी त्याला म्हटलं की तू आज डिझायरेबल मॅन वगैरे झाला. महाराष्ट्रातला ओंकार त्यांनी वाचले, खूप छान वाचली. आणि मुख्य म्हणजे हे जे आपण सध्या प्रेमाबद्दल बोलतोय, रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप, घरच्यांना कसं पटवायचं, घरच्यांबरोबरचे कॉन्फ्लिक्ट, तर या सगळ्या गोष्टी खूपच छान रोमॅन्टिक कॉमेडी असा त्याचा जॉनर आहे, अशा पद्धतीने मांडलेत. तर आणि मुख्य म्हणजे आम्ही दोघंही खूप सारं एकत्र ऐकत असतो. तर उर्मिला, तू पण नक्कीच ऐकशील आजपासून. येस, प्रेमिकल लोचा आता ऑडिओ बुक हे नवीन कमाल शॉर्ट मस्त सिरीज आलेली आहे. तर स्टोरीटेल ॲप डाउनलोड करा, त्याची लिंक आहे आणि ऐका प्रेमिकल लोचा. येस. पुढचा प्रश्न नंबर 3. हा पुढचा प्रश्न विचारलाय भक्ती सीमा बनकर आणि रेणुका चिवळ यांनी, की बाळाच्या येण्याने तुमच्या रिलेशनशिपमध्ये काय बदल झाला. हाच प्रश्न इतक्या वेळा मला आला इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे तसंच प्रियांका पवार आणि रुचा उपाध्यायांनी पण विचारलंय की म्हणजे तुम्हाला एकमेकांना वेळ द्यायला जमतो का, आता आपलं नातं कसं बदललंय, तुम्ही कसं मॅनेज करता, अशा पद्धतीचे खूप सारे प्रश्न आहेत. ओके, आता याच्यामध्ये खूप फॅक्टर्स आहेत एकदम. आणि तुम्हाला माहिती आहे की आम्ही दोघे खूप खरं बोलतो आणि खूप जेन्युअनली तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तर मला 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतील. आता बदल झालाय का, तर झालाय. हे शक्यच नाही की बदल नाही होणार. असं कसं होईल, म्हणजे बदल होणारच. कारण की आता सगळ्यांचे रोल्स पण बदलले ना. म्हणजे मी आधी ऑलरेडी एक छोटीशी मुलगी आणि मग आता काय बायको, आणि मग खूप छान तुम्ही कोंडस सून पण होता, मग सगळे तुमच्या नवीन घरी पण तुम्हाला एक्सेप्ट करतात, मग तुमची नवरा बायको म्हणून एक टीम तयार होते वगैरे. आणि याच्या पुढे जाऊन तुम्ही अचानकच खूप रिस्पॉन्सिबल आई आणि आता हा रिस्पॉन्सिबल बाबा असं पण झालेलं आहे. तर ना काय होतं माहिती आहे का, जेव्हा तुम्हाला एक ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी येते, जबाबदारी वाढते आणि तुमचा रोल चेंज होतो आपण म्हणतो तसं, तर ते झाल्यानंतर ना तुमचा थोडा आयुष्याकडे पण बघण्याचा आणि दिवसाचे वेळेचं नियोजन करण्याचा पण ॲटिट्यूड बदलायला लागतो. आणि आपसुकच ना, आणि स्पेशली तुम्ही न्यू मॉम असाल तर, म्हणजे नव्यानं आत्ताच बाळाला जन्म दिला असेल तर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आयुष्यातली तुमची एनर्जी, कारण शरीरात ताकद डिलिव्हरी आणि याच्यानंतर खूप कमी पडलेली असते. तर तुमची सगळी ताकद, तुमचा सगळा वेळ आणि तुमचं सगळं लक्ष, तुमचं सगळं प्रेम फक्त आणि फक्त तुमच्या बाळाला मिळावं असं वाटतं. आणि म्हणूनच आपण खूप गोड त्याग करणाऱ्या आणि खूप सुंदर आई असतो आपण. ओके, आणि हे खूप नैसर्गिक आहे. पण आहे ना, आणि हे मला कळतंय पण वळायला खूप वेळ गेला आणि अजूनही जातोय मी, हे प्रामाणिकपणे मान्य करते. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये बाळ ही माझी जरी नंबर 1 प्रायोरिटी आहे, असायलाच हवी, पण तरी ॲट द सेम टाईम ना आपण हे अजिबातच विसरता कामा नये की आपल्यातली बायको गेलेली नाही आहे. आपण अजूनही बायको पण आहोत ना. तो सेकंड नंबरला रोल आला असेल पण तो आहे. त्याच्यानंतर आपल्यातली सून गेलेली नाही ना. म्हणजे आता सासू सासरे, त्याच्यानंतर मुलगी जर तुम्ही असाल तर आई वडील, सगळ्यांना असं फटर मारायचं, कोणाचंच कॉल नाही घ्यायचं, काहीच नाही करायचं. आणि असं एक सकाळपासून रात्रीच्या शेवटच्या क्षणापर्यंत फक्त बाळ 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 बाळ. तर हे होणार ऑफकोर्स, कारण जागरण, झोपेचं कर्ज. पण तरीही त्याच्यातून समटाईम्स, कारण सगळे तुम्हाला माफही करणार की अरे फोन नाही उचलू शकत आहे, बाळ झोपला असेल, कार्यक्रमाला नाही येऊ शकत आहे, दरवाजा नाही उघडू शकत आहे, घरी नाही इन्व्हाइट करत आहे वगैरे वगैरे, खूप गोष्टी मिस करते उर्मिला किंवा तुम्ही पण. त्याचं कारण आहे बाळ आहे. पण ना त्या माफ करण्याला लिमिट आहे, वेळेची लिमिट आहे. थोड्या काळानंतर तुमचं बाळही मोठं व्हायला लागतं आणि त्याची आईसाठीची गरज थोडी थोडी कमी व्हायला लागते. ओके, म्हणजे त्याच्यावर दुसरे पण कोणीतरी खेळू शकतात, त्याला आता दुसरं कोणीतरी पण बाहेर फिरवून आणू शकतं, त्याची ढेकर दुसरे कोणीतरी काढू शकतं उभं घेऊन. तर तशा गोष्टी तुम्हाला सोपवता आल्या ना, ज्या मी आत्ता शिकते, तर तुम्हाला वेळ द्यायला सुरुवात होते आणि तुम्ही ते करायला हवं. आणि मुख्य म्हणजे त्याला थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागतो. नाही म्हटलं तरी पहिले 6 महिने हे खूप क्रुशल असतात आणि हे मुलीसाठी जास्त, कारण ती फिजिकल आणि मेंटल दोन्हीही
चॅलेंजेस मधून जाते. पुरुष हा फक्त मेंटल मधनं म्हणजे नवीन रिस्पॉन्सिबिलिटी एवढाच तो त्याच्याकडे बघतो. त्यामुळे खरं सांगायचं तर आधी सारख्या गोष्टी राहत नाहीत आणि सगळेच ट्रायल अँड एरर करत हो हो. आणि आधी जसं आता आम्ही फिल्म बघू शकायचो, मनात आल्यावरती काही कुठेही जाऊ शकायचो, या गोष्टींवरती लिमिटेशन्स येतात. इव्हन एकमेकांना वेळ देणं असेल किंवा इंटिमेट गोष्टी पण असतील म्हणजे. आणि या बाबतीत बाळ इतकी भारी असतात ना, थोडा मोमेंट मिळायला लागला तर लगेचच जागी होतात. त्यांना बहुतेक सिक्स सेन्स असतो या बाबतीत. आता जागा व्हायला एक सेकंड आपल्याला सोडून कोणीतरी जवळ येतं, कोण जवळ येते असं म्हटलं की जागे होतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी गमतीशीर होतात. पण आम्ही दोघं कसं याच्याकडे बघतोय माहिती का, पहिली गोष्ट म्हणजे ऍक्सेप्टन्स, की हो गोष्टी बदलणार आहेत, आधीसारख्या नसणार आहेत, ह्या पहिला ऍक्सेप्ट करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही फेज आहे. असं नाहीये की कायमस्वरूपी असं राहणार आहे. लोक फ्रस्ट्रेट का होतात, कारण असं वाटतं की ही जी परिस्थिती आहे ना, की ट्रॅव्हल नाही करू शकत नाहीये किंवा प्रत्येक वेळेस 24 आवर्स म्हणजे तुम्हाला थोडा रिकामा वेळ मिळाला की तो तुम्हाला बाळालाच द्यावा लागतो, तुम्ही एक्झॉस्ट होता. हे असं वाटतं की अरे कायमस्वरूपी असंच राहणार आहे. असं नाही राहणार आहे. बाळ मोठं होणार, प्रत्येक दिवशी ते मोठं होणार आहे. त्यामुळे जरी दमायला झालं किंवा फ्रस्ट्रेशन आलं किंवा असं वाटलं की अरे माझं सोशल लाईफ संपलंय, किंवा मुलीला असं वाटलं की अरे मी खूप जाड झाली आहे, माझं वजन खूप वाढलंय, फेज आहे ही जाणार आहे. तर आम्ही या दोन गोष्टींनी बघतो. नंबर 4 हा पुढचा प्रश्न विचारलाय नीता चिवटे हिनी, की सॉरी जर नावं प्रोनाउन्स होत असतील बरोबर. तर की तिने असं विचारलंय की मी खूप तुला मेसेज ट्राय करते पण तू रिप्लाय देत नाहीस. उर्मिला का देत नाहीस रिप्लाय तू, आणि तुमचा लग्नाचा अल्बम प्लीज शेअर कराल का, आय रिक्वेस्ट यू. तर मला असं सांगायचं की जर तुम्ही आम्हाला इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करत नसेल तर प्लीज फॉलो करा. त्यात आम्ही बरेच फोटो शेअर करत असतो. लग्नाचे पण भारी वाटतात कधी कधी आपल्याला, की 8-10 वर्ष जुने आणि असे फुल नाही का टायटॅनिक पोझिशन मध्ये त्यामुळे ते आता एम्बॅरेसिंग वाटतात. हा, आणि ते असे आणि असे ते जरा टाकायला. आणखी एम्बॅरेसमेंट जर कमी करायची असेल तर मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा की आमच्या लग्नाची CD आहे ओके, तर त्याचा आम्ही व्हिडिओ बनवून आणायचं की नाही. तर तुम्ही हो 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 लिहू शकता किंवा नाही 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 नको असेल तर. येस ओके. पुढचा प्रश्न नंबर 5. हा प्रश्न विचारलाय प्रज्ञा भोसले, की पहिल्या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही काय केलं होतं. आणि अशा रिलेटेड खूप प्रश्न आहेत की तुम्ही काय गिफ्ट देता एकमेकांना, व्हॅलेंटाईन डे कसा सेलिब्रेट तुम्ही करता, असे प्रश्न आहेत. ऍक्च्युली आपण करत नाही ना, आपण 9 फेब्रुवारी करतो कारण की 14 आणि 9 ते जवळ आहे. आणि आपण ऍक्च्युली 14 आपोआप मनवला जातो कारण आम्ही 9 फेब्रुवारीच्या निमित्तानं बाहेरच जातो, आम्ही ट्रॅव्हल करतो. म्हणजे पहिलं हे वर्ष की जेव्हा म्हणजे बाळामुळे आम्ही घरातच आहोत, कुठे गेलो नाही पहिल्यांदा. म्हणजे नाहीतर आम्ही जनरली ट्रिपला जातो आणि 9 तारखेला जाऊन मग 15-16 तारखेला पूर्ण वीक आम्ही जायचो. त्यामुळे बाहेरच सेलिब्रेट व्हायचं. आणि सेलिब्रेट म्हणजे आम्हाला फिरणं हा एक सगळ्यात आवडीची गोष्ट एकत्र करण्याची. तर तसंच आम्ही सेलिब्रेट करायचो. आणि गिफ्टचं म्हणाल तर ऍक्च्युली ना खरं सांगू का, दिस साऊंड्स रिअली सॅड खरं तर. म्हणजे काय गंमत आहे ना, म्हणजे एक चांगली पण गोष्ट आहे. मी आणि सुकीर्त आम्ही कधी कधी असं वाटतं की आम्ही वेगवेगळे नाहीच होत. आणि आता एक छान टीम झाली आहे ना, तर त्याच्यामुळे आता ना खरं तर एकमेकांना खूप कमी सरप्राईजेस देता येतात. हा एक त्याच्यातला थोडा तोटा होतो की तुम्ही खूप वर्ष एकमेकांना प्रेमात असाल, मैत्री असेल, ओळखत असाल तर त्याच्यामुळे ना तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की समोरचा काय करणार आहे आता नंतर. सो त्याच्यामुळे ना सरप्राईजेसची लेवल खूप कमी 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 शॉक ट्रीटमेंट कमी देता येते. आणि त्या पण आम्ही अशा नाही का गरजेच्या गोष्टी ज्या कामासाठी उपयोगी येतील, म्हणजे आम्ही एकमेकांना हार्ड डिस्क वगैरे सुद्धा गिफ्ट की तो बॅकअप शूटिंगला माईक वगैरे, कॅमेरा तुला घेऊन देतो, तुला कामासाठी लॅपटॉप लागतो. त्याच्यामुळे एकदा ना खूप छान कमाल, ऑफकोर्स ते मोठं गिफ्ट आहे म्हणून सुद्धा मी असा दरवाजा उघडला आणि एका माणसानं असं डायरेक्ट खतरनाक मॅकबुक आणलेला आणि मला झालं गावात सुकीर्त ते गिफ्ट दिलं. सो अगेन एक्स्ट्रीमली युजफुल गिफ्ट. मला तर आठवत नाही शेवटची फुलं वगैरे कधी दिली. सगळ्यात मी असं टिप देईन मुलांना की ज्या अशा गृहउपयोगी गोष्टी असतात ना त्या थांबून ठेवायच्या आणि असं व्हॅलेंटाईन डे किंवा वाढदिवस आला की घेऊन टाकायचं. बट समटाईम्स इव्हन रोमॅन्टिक वर्क. नंबर 6 हा प्रश्न विचारलाय मोनिका खेडेकर हिने, की मुलाला म्हणजे अथांगला मराठी मीडियममध्ये घालणार का इंग्लिश मीडियममध्ये घालणार. ॲक्च्युली फ्रँकली स्पीकिंग आत्ता आम्ही त्यांनी कुठल्या रंगाची शी केली किंवा अरे बापरे आज किती वेळा केली या गोष्टींवरती चर्चा करतोय. तो कधी झोपला, शाळा वगैरे अजून काही विचार केलेला नाही. आणि आम्हाला स्वतः नको ते परत आहेच शाळा, अभ्यास ते चालू होणारच आहे. त्याबद्दल तेव्हा बघता येईल ते काय. त्यामुळे आता तरी काही ठरवलेलं नाहीये. नंबर 7
तर पुढचा प्रश्न विचारलाय सुची मिसाळ हिनी, की लग्नानंतर 8-10 वर्षांनी मला असं जाणवलं की दोघांमधला संवादच संपून जातो. कधी कधी मी फक्त एकटी बोलत असते, तो फक्त हुहू करत असतो. हे असं सगळ्यांबरोबरच होतं की माझ्याबरोबरच, याचं मला उत्तर पाहिजे. संवाद वाढवण्यासाठी काय सुचवशील आणि तुमच्या संवादाचे टॉपिक्स काय असतात? आणि सुची मिसाळने विचारल्यानंतर बरंच, म्हणजे प्रियांका मोरे, भाग्यश्री कानिटकर, आरती माने, प्रीताली, गौरी चव्हाण, या सगळ्यांनी असं सांगितलंय. म्हणजे गौरी चव्हाण तर असं म्हणलं की 99% स्त्रियांच्या बाबतीत हे असंच होतं म्हणे, की 8-9 वर्षानंतर संवाद संपतो आणि तो स्पार्क म्हणतो ना आपण, तो काही राहत नाही. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके, आता मला असं वाटतं ना सुकीर्त, की प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. पण रिलेशनशिपच्या सुरुवातीला, मग अरेंज मॅरेज असो, लव्ह मॅरेज असो, आपण आहे ना थोडेसे इम्प्रेस करण्यासाठी समोरच्याला जास्त बोलतो आणि जास्त काही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि नव्याचे 9 दिवस पण असतात. आणि नंतर मात्र टेकन फॉर ग्रँटेड होतं. तुम्ही इम्प्रेस नाही करत. तुमचा जरा खरा स्वभाव जर इंट्रोवर्ट असेल, तुम्ही शांत असाल, तर तुम्ही तेवढे प्रयत्न नाही करत. अशा गोष्टी जरा व्हायला लागतात. आता याच्यामध्ये दोघांची गोष्ट आहे की समोरच्यानं पण ते समजून घेतलं पाहिजे की अरे मी एक्स्ट्रोवर्ट आहे किंवा मला बडबड आवडते, पण समोरचा थोडासा मितभाषी आहे, तर तो कमीच बोलणार, कारण त्याचा तो मूळ स्वभाव आहे. आणि जो कमी बोलतो त्यानेही हे समजून घेतलं पाहिजे की जसं आपण सुरुवातीला इम्प्रेस करण्यासाठी खूप गोष्टी केल्या, जरा पटवण्यासाठी, प्रेम करण्यासाठी, तशा आताही करायला हव्यात. कारण की आता लग्न केलं म्हणजे तिला काही विकत घेतलं का लईच ग्रँटेड घेऊन आता कुठे जाते ती, असा ॲटिट्यूड नसावा. जसं लायसन्स रिन्यू करतो तशा गोष्टी परत रिन्यू करायला पाहिजे. करेक्ट. आणि म्हणूनच प्रल्हाद वामनराव पैंनी जीवनविद्या मिशनच्या फिलॉसॉफीमध्ये पण आहे, त्यांचे खूप वेगवेगळे व्हिडिओज आहेत, त्याची लिंक पण मी देते. त्यांनी खूप छान वाक्य असं सांगितलं की नातं ना हे रिकरिंग अकाउंट सारखं पाहिजे. रिकरिंग अकाउंटमध्ये तुम्ही परत तुम्हाला पैसे टाकावे लागतात. एकदा टाकलं फिक्स्ड डिपॉझिट सारखं आणि मग आता बघायचंच नाही असं नसतं, पुन्हा प्रयत्न करावे लागतात. तर तशा पद्धतीचे प्रयत्न दोन्ही बाजूने व्हायला हवेत की स्त्री असेल पुरुष असेल, वेगवेगळ्या गोष्टीतून, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीतून पुन्हा सांगितलं गेलं पाहिजे की यार लई प्रेम आहे माझं तुझ्यावरती, किंवा आज मला काय आवडलं तुझ्यातलं. इव्हन कौतुक करणं ही उपास नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कौतुक करणं, काय रे दमून आलास का रे, तू मस्त काम करत असेल, आज तुमच्या ऑफिसमध्ये काय झालं वगैरे, अशा गोष्टी त्यांना पण विचारणं की काय चाललंय काय नाही वगैरे. बरोबर, हा मुद्दा आहे. अगदीच. आणि जसं हे पण विचारलंय की आमच्या दोघांचा काय विषय, आता म्हणजे दोघांचं प्रोफेशन पण एकच आहे साधारण, आम्ही दोघं एकत्रच काम करतो, त्यामुळे आमचा बऱ्याच वेळा कामाचा विषय पण असतो. पण परत आवडीनिवडी पण आमच्या हॉबीज ज्या म्हणतो आपण त्या मॅच होतात. म्हणजे एकत्र चांगली फिल्म बघणं किंवा वेब सिरीज बघणं किंवा फिरायला जाणं किंवा नवीन गोष्ट कुठली तरी शिकणं. तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला परत एकदा म्हणजे म्हणजे हे परत खूप क्लिशे उत्तर आहे, पण ऍक्टिव्हिटी जी असते की एकत्र ऍक्टिव्हिटी करणं याने तुमचा संवाद खूप छान राहतो. म्हणजे तुम्ही काहीतरी सायकलिंग नव्याने तुम्ही करायला लागला, प्रोफेशन वेगवेगळं असेल आणि ऑफकोर्स प्रोफेशन मध्ये सुद्धा इंटरेस्ट खरं तर घ्यायला पाहिजे. म्हणजे आम्ही आणि सुकीर्त सतत एकत्र असतो, पण तरी आमच्याकडे बोलण्यासारखं खूप असतं. कारण म्हणत असं की आमचं प्रोफेशन सेम आहे, पण बऱ्याच वेळा वेगळं जरी प्रोफेशन असेल तरी एकमेकांच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्या तुम्ही. कारण बऱ्याच वेळा कसं असतं की टेक्निकल इश्यू त्या प्रोफेशनचा नसतो, तर मानसिकच काहीतरी इश्यूज असतात. बरोबर. आणि ते एक पार्टनरच एकमेकांचे सोडवू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की याबद्दल जर शेअरिंग असेल तर बेस्ट. आणि सगळ्यात छान म्हणजे फ्रेश नातं राहण्यासाठी एकत्र कुठलीही ऍक्टिव्हिटी, मग ते कुकिंग असेल काहीही असेल, एकत्र ऍक्टिव्हिटी हे कधीही तुम्हाला मदत करते. येस. आणि दुसरा मुद्दा असा आहे, जर समोरच्याकडून हे प्रयत्न केले जात नसतील, ओके, तर मात्र तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ओके, आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्या पार्टनरकडून मात्र सगळा एकतर्फी संवाद चाललाय, तर मी एक छोटीशी गोष्ट सांगते. ओके, आपण ना काय म्हणत आपण टेकन फॉर ग्रँटेड आपण ज्याला म्हणतो, किंवा गृहीत धरणं आपण म्हणतो, तर ना हे जर कमी करायचं असेल ना तुम्हाला, तर ना तुम्ही थोडीशी मिस्ट्री किंवा सिक्रेसी क्रिएट केली पाहिजे. तर स्त्रियांच्या बाबतीत थोडंसं असं होतं की त्यांचं अख्खं जगच घर होऊन जातं, किंवा ते खूपच जास्त अवेलेबल होतात त्यांच्या नवऱ्यांसाठी किंवा घरच्यांच्यासाठी, आणि असं होतं, आणि त्यांचं एक वेगळं असं जगच संपून जातं. आणि माणसाची ग्रोथ किंवा माणूस इंटरेस्टिंग कधी राहतो माहितीये का, जेव्हा त्याचं एक स्वतःचं काहीतरी 1 तास 2 तास किंवा काहीतरी चालू असतं, तेव्हा ती व्यक्ती खूप इंटरेस्टिंग राहते. त्यामुळे तुम्ही नव्यानं शिकत काहीतरी राहिलात किंवा काहीतरी कुठचा तरी क्लास जॉईन केलात किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी सुरू केली जे फक्त तुमचं जग आहे,
मी तुम्हाला खरंच सांगते, तुमची पण डिमांड कमी होईल की त्यांना हे करावं माझ्यासाठी. ते तुम्ही तिथे इतके सॅटिस्फाईड आणि इतके खुश असताना की समोरच्याला पण वाटायला लागतं चायला माझ्याशिवाय लईच खुश आहे. काय करता तुम्ही लिटरली भेटता तेव्हा, किंवा तुम्ही काय करता, आणि यू बिकम सो इंटरेस्टिंग, यू आर सो हॅपी, यू आर सो सॅटिस्फाईड की आपल्याला काय वाटतं, आणि हे मुलींचं होतं मला माहिती आहे की ना, आपल्या पार्टनरनं सगळेच रोल करावं असं वाटतं. आई बाप भाऊ बहीण मित्र मैत्रिणी सगळं त्यानंच असावं माझं. तर असं न होता ना आपलं एक वेगळं जग तयार करा, इंटरेस्टिंग मिस्ट्री तयार राहते. यू 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 लिव्ह लॉंग, ब्युटिफुल, सेक्सी, इंटरेस्टिंग. येस, हा मुद्दा खूप उर्मिलाचा पटलाय. कारण कसं असतं की एकत्र गोष्टी, जसं मी म्हणलं की एकत्र ऍक्टिव्हिटी करणं, पण ॲट द सेम टाइम दोघांची पण वेगवेगळी जगं असणं खूप गरजेचं आहे. जसं की आता मी खूप मनापासून बॅडमिंटन खेळतो आणि माझा एक छान ग्रुप आहे आणि माझी ती एक छानशी ऍक्टिव्हिटी आहे, त्यामुळे मी त्याला सवत म्हणते. बॅडमिंटन माझी सवत आहे असं. हा, मी कधीच मिस करत नाही. असं जशी माझी ऍक्टिव्हिटी आहे तसं उर्मिलाचं असेल की फॅशन रिलेटेड रिसर्च करणं, त्या मार्केट्समध्ये जाणं फिरणं, किंवा आता तिने मैत्रिणींबरोबर तिने हँगआउट करणं, आता तिने स्विमिंग पण लावलंय. तर हे तिचं वेगळं जग आहे. ॲट द सेम टाइम जर वेगवेगळी जगं असतील ना तर त्यांनी खूप फरक पडतो. त्याने तुम्ही फ्रेश होता आणि मग तुमच्याकडे सांगायला खूप असतं. तुम्ही म्हणजे बोलायला टॉपिक असतं. कसं होतं की खूप सारखं एकत्र पण कधी कधी एकमेकांना स्पेस देणं आणि स्पेस घेणं पण गरजेचं आहे. त्याने परत संवाद जास्त वाढतो, त्यामुळे प्रेम जास्त वाढतं. नंबर 8 हा प्रश्न विचारलाय सुकन्या सोनावणे हिने की हाऊ यू कन्व्हिन्स इच अदर फॉर एनी डिसिजन, कॉज जनरली इट्स अ केऑस टू गेट ऑन अ सेम पेज. रिअलिस्टिकली आन्सर, हा म्हणजे अगदीच. आणि हे सगळीच उत्तरं रिअलिस्टिकली आणि खरीच आहेत. आणि त्याच पद्धतीचा प्रश्न आहे आफरीन मुजावरने विचारलाय की हाऊ डू यू गाईज मॅनेज युअर डिसएग्रीमेंट ऑन सेम टॉपिक. ओके, आता जे विचारलंय की सेम पेजवर तुम्ही कसे राहता, खरं सांगायचं तर सेम पेजवर सतत नाही राहू शकत, नाही राहू शकत, पॉसिबल पण नाही. आमच्यामध्ये खूप डिसअग्रीमेंट होतात, वादही खूप होतात. खूप लोकांना वाटतं आपण भांडतच नाही, चुकत असं नाही. आनंदी माणसं कधीच भांडत नाहीत, किंवा त्यांना कधीच प्रॉब्लेम येत नाही. आणि त्यात तर आम्ही सेम एकत्र काम करतो, त्यामुळे खूप सारे वाद होतात. जरी आपण म्हणतो ना क्रिएटिव्ह, काय म्हणतात, डिफरन्सेस येतात. छानसा शब्द आहे त्याला. मला असं म्हणायचं की तुम्ही सेम पेजवर कधीच नसता, बऱ्याच वेळा नसता. पण कसं होतं की यावेळेस ट्रस्ट खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे एखादी गोष्ट जी मला उर्मिला सांगतेय आणि जी मला पटत नाहीये, तर कधी कधी मी माघार घेऊन ठीक आहे तुझ्या पद्धतीने करून बघू, किंवा तिने माघार घेऊन ठीक आहे तुझ्या पद्धतीने करून बघू, असं करणं खूप गरजेचं आहे. त्यांनी काय होतं, सेम पेजवर नसता पण इव्हेंच्युअली सेम पेजवर येता. करेक्ट. आणि म्हणून ना मला असं वाटतं की कुठल्याही कॉन्व्हर्सेशनमध्ये ना ओपिनियनमध्ये 2 गोष्टी असतात, एक इंटेंट आणि दुसरा कंटेंट. हे पण प्रल्हाद दादांनी सांगितलेलं आहे, जीवनविद्या मिशनच्या फिलॉसॉफीमध्ये आहे. इंटेंट म्हणजे तुमचं इंटेन्शन काय आहे, तुमचा हेतू काय. छोटं उदाहरण सांगते. मला एक घरामध्ये नवीन कामवाली समजा लावायचे आणि त्याचं असं म्हणणं आहे की नाही लावायचे. ओके, डिसअग्रीमेंट आहे. आणि तर मला याला समजावून सांगता आलं पाहिजे, कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की माझं इंटेन्शन काय लावण्यामागे. ओके, एवढा पगार जातो, एवढं काय, म्हणजे माझं काही दुखतं किंवा मला इंटरेस्ट नाही आहे करण्यामागे, किंवा तो जो वेळ आहे त्याच्या बदल्यात मी काय करणार आहे वगैरे वगैरे. तर हा इंटेन्शन जेव्हा त्याला कळेल ना, हेतू काय, हे काय, ही कृती करण्यामागे हेतू काय आहे, हे समोरच्याला जर तुम्हाला समजावून सांगता आलं ना, तर तुम्हाला सेम पेजवर येता येतं. दुसरा मुद्दा असतो कॉन्टेंट. कॉन्टेंट म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं आता तुम्ही सांगता, काय बोलता तुम्ही. ओके, हेतू तर कळला. आता ना बऱ्याच लोकांना ना खूप डायरेक्ट डॉमिनेट करायला आवडतं की मी डिसिजन घेणार, विषय संपला, तुला काय करायचं, तुला कुठं करायचंय काम, मलाच काम करायचंय वगैरे. तर असा डिसरिस्पेक्टफुलच आधी ॲटिट्यूड असेल आणि आधीच तुम्ही ठरवलं असेल तर मात्र तुम्ही कधीच सेम पेजवरती येणार नाही. सो अशा वेळेला ना तुम्हाला समोरच्याच्या पद्धतीनुसार करता आलं पाहिजे. म्हणजे कधी सटकते समोरच्याची, कधी चांगला मूड असतो वगैरे, हे तुम्हाला कळायला हवं की अरे कुठल्या वेळेला काय बोलावं, कुठचा विषय बोलावा, शांतपणे कसा सांगावा, त्याला आवडेल त्या स्टाईलमध्ये कसा सांगावा, आणि मग तुम्हाला अग्रीमेंट मिळते. नंबर 9. बरं, मी नाव नाही घेत कारण हा असंख्य लोकांनी विचारलेला प्रश्न आहे. तो म्हणजे तुमच्यात भांडणं होतं का, कोण कोणाला मनवतं, कोण जास्त रागीट आहे, कोण चिडतं, अशा पद्धतीचे खूप. आणि हा आय थिंक आपल्याला मागच्या वेळेस पण खूप लोकांनी विचारलं होतं. मला असं वाटतं ना आपण भांडण कधीच करत नाही. वाद म्हणू शकतो. वाद म्हणू शकतो आणि ते मिटवता येतात. पुन्हा एकदा खूप गोष्टी संवादानं सोडवता येतात. लोक शांतपणे बसून बोलतच नाही, बोलण्याची तयारीच नसते, कारण की ऐकण्यासाठी अहंकारानं झापडं कानाची पूर्ण बंद केलेली असतात. तो जर गळलं म्हणजे काढला ना बाजूला अहंकार, तर कान संपूर्ण रिकामे होतात आणि बसता
बोलता येतं. कदाचित त्या वेळेला मान्य नाही करणार तुम्ही, जसं माझंही होतं की इगो येतो माझ्या आईला, सुकीर्तचं करेक्ट आहे पण मला आत्ता नाही मान्य करायचं, आणि 1-2 दिवस जातात आणि मग तुझं बरोबर आहे म्हणणं असं होऊ शकतं. पण ते कधीतरी व्हायला पाहिजे. इव्हेंच्युअली तुम्हाला कळलं पाहिजे की असं नाही आपलं चुकलेलं म्हणून, आणि समोरच्याचं बरोबर आहे, आणि काही चेंजेस करायला हवेत आयुष्यातले महत्त्वाचे, घरातले असतील, जीवनशैलीतले असतील, तुमच्या स्वतःच्या स्वभावातले असतील, कुठलेही असतील. ओके, अगदी कालचा प्रसंग सांगते. सुकीर्तनं माझ्या पॉपकॉर्नमध्ये जास्त तिखट घातलं ओरिगॅनो, म्हणून मी खूप चिडलेले. ओके, सो हे त्याला माहिती आहे की मला एका पद्धतीचं पॉपकॉर्न खूप आवडतं, आणि कदाचित पिरियड्स आणि इतक्या गोष्टी हॉर्मोनल, आणि मी न्यू मॉम आहे, सो त्याच्यामुळे तो असं ठीक आहे ओके. मग त्याने दोन्ही गोष्टी बोलून दाखवल्या. एक म्हणजे तू जरा जास्त ओव्हर रिॲक्ट करते असं नाही वाटत आहे का, हे एवढंसं पॉपकॉर्न आहे त्याच्यावर तू इतकी चिडतीयस वगैरे, जे खरं होतं पण मी मान्य नाही केलं, पण मी आज कॅमेरासमोर मान्य करते. दुसरी गोष्ट, दुसऱ्यांदा त्यानं नवीन तुला पॉपकॉर्न बनवून देऊ का असं पण ऑफर केलं. म्हणजे त्यानं माझी चूक पण दाखवली, ॲट द सेम टाईम बरं बाबा माझं चुकलं असेल, तू पण खाणार आहे, मी न विचारता तिखट ॲड केलं, पण तुला दुसरं नवीन बनवून देऊ का. इथेच तुम्हाला उत्तर कळालेलं आहे. तुम्ही दोन्ही करू शकता. तुम्ही आत्ता त्या माणसाला काय होतं, भांडायला भांडं लागलं की आवाज येणार, आणि भांडण वाढत जातं सगळं आणि खूप मग आपलं ते आवाज वाढतो, ते खूप डिसरिस्पेक्टफुल वाईट लेवलला ते सगळं जातं. ते होण्याच्या आत शांतपणे ना कधी कधी शांत बसणं, बॅकआउट होणं पण महत्त्वाचं आहे. आणि परत ही प्रल्हाददादांची फिलॉसॉफी जी आम्ही फॉलो करतो, ते म्हणजे जशी प्रोडक्टला एक्सपायरी डेट असते तशी भांडणाला सुद्धा एक्सपायरी डेट असली पाहिजे. अगदी बरोबर. भांडण झाल्यानंतर अबोला खूप राहिला तर खूप साचत जातं मनामध्ये, आणि खूप गैरसमज जास्त निर्माण होतात. त्यापेक्षा इनिशिएटिव्ह कोण घेतं हे याला महत्व नसतं. म्हणजे जो माघार घेतोय तो इनिशिएटिव्ह घेतो असं काही नाहीये. बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं की हे बघ मला अजूनही पटलेलं नाही तुझं म्हणणं, पण मला याबद्दल बोलायचं. थोडक्यात काय तर त्याला एक्सपायरी डेट असली पाहिजे, आणि ती शक्यतो त्याच दिवसाची असली पाहिजे. बऱ्याच वेळा असेही प्रश्न आलेत की दोघांमध्ये चांगलं असतं पण घरच्यांबद्दल म्हणजे आता तिच्या घरचे मला बोलले किंवा माझ्या घरचे तिला बोलले, असे खूप लोकांचे प्रश्न होते की त्याची बहीण मला असं बोलते वगैरे. तर या बाबतीत पण मी असंच सांगेन की दोघांच्याही घरचे जे आहेत ते माझ्या घरचे आणि तुझ्या घरचे अशा पार्ट्या बनवल्या ना की खूप प्रॉब्लेम होतात. इथे जर तुम्ही वेगवेगळ्या पार्ट्या केल्यात ना तर प्रॉब्लेम येतो. बरोबर, असं मला वाटतं. अगदी बरोबर. तुझं घर माझं घर, ही वस्तू माझी ही वस्तू तुझी, तुझ्या बँकेमध्ये तुझे आले म्हणून तू तसा वागलास, माझे असं झालं की तो प्रॉब्लेम येतो. पण हे सगळे दोन्ही आपलेत आणि आपली टीम आहे, लक्षात घ्या. इट्स लाईक आम्ही विरुद्ध ते जेव्हा असतं ना तेव्हा कशालाही नडता येतं. मी म्हणेन की पार्टी जर तुम्हाला करायची असेल तर तुझ्या घरच्या आणि माझ्या घरच्यापेक्षा आपल्या दोघांची एक पार्टी, आणि मग बाकीचे. नंबर 10 हा प्रश्न विचारलाय श्रद्धा निखाडे हिने की हाय उर्मिला, खूप छान वाटलं तुम्हाला दोघांना बघून. तुमच्यात एक हेल्दी रिलेशनशिप आहे, याचं गुपित नक्की काय सांगशील? माझ्याही लग्नाला 5 वर्ष झाली, पण तुमच्याकडे पाहून असं वाटतं की तुमच्यासारखं असावं. अरे बापरे. एक तर सगळ्यात महत्त्वाचं तुलना करू नये अजिबात आमच्यासारखं वगैरे नाही. तुझं जे ते कमालच असणार चालू, तर असं कोणी कोणासारखं व्हायला जायचं नाही. आणि आम्ही चुका करतो, आम्ही चुकातनं शिकतो, आमच्याही गोष्टी होतात, त्यामुळे असं काही आम्ही परफेक्ट असं काही नाही होत. पण तरी गुपित विषयी जर विचारत असतील तर 2 गुपित आहेत, आणि ती खूप प्रामाणिकपणे सांगते, आणि त्याचं मी सतत प्रमोशन करत असते, कारण की ते पोचणं महत्त्वाचं आहे. एक म्हणजे जीवनविद्या मिशन फिलॉसॉफी, खरंच खूप कमाल आहे. संसार कसा सुखी करायचा, आयुष्य कसं सुखी करायचं, असं करेक्ट विचारांचं शास्त्र आहे. तर त्यासाठीच्या ज्या लिंक्स आहेत व्हिडिओच्या आणि त्या चॅनलचे मी देते, तुम्ही बघा. ऑफकोर्स यूट्यूबवरचे व्हिडिओज बघण्यासाठी फुकट आहेत, पण त्यांचे वेगवेगळे कोर्सेस आहेत ते तुम्ही जाऊन करू शकता. आणि दुसरं गुपित म्हणजे खूप चांगली पुस्तकं ज्यानं खरंच आयुष्य बदलतं, आणि ती खरंच ऑडिओ बुकच्या निमित्तानं स्टोरीटेल ॲपवरती अवेलेबल आहेत. आता हे माझं उत्तर झालं आमच्या नात्याविषयीचं किंवा हेल्दी रिलेशनशिप विषयीचं. सुकीर्त त्याचं उत्तर सांगेल. सोलमेट याच्यावर काय माझा विश्वास नाही आहे, म्हणजे गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात वगैरे असं काही मला नाही वाटत. त्याच्यावरती काम करावं लागतं, त्याच्यावरती एफर्ट्स घ्यावे लागतात. जसं तुम्ही करिअरवरती एफर्ट घेता, तुमच्या प्रोफेशनसाठी तुम्ही एफर्ट घेता, चुकातनं शिकता, ते इम्प्रूव्ह करता, सेम तसं रिलेशनशिपचं. हे खूप ऐकून दरवेळी वाचून आनंद वाटतं की तुम्हाला आम्हाला फॉलो करा असं वाटतं, आणि असं आम्ही इन्स्पिरेशनल होतो वगैरे, याचं जाम प्रेशर यायला लागतं. तर असं काही नाही आहे, आम्ही पण प्रयत्न करतो. आपण सगळे प्रवासामध्ये सेम आहोत. थोडाफार तुमच्याकडे काही गोष्टी जास्त घडत असतील तर त्याचे उपाय आमच्या संसारातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. आणि
थँक्यू. तुम्ही छान रिस्पॉन्स दिलात आणि खूप सारे प्रश्न आम्हाला पाठवलेत इंस्टाग्राम आणि YouTube, सगळीकडून. तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन डे हा 365 दिवस असू दे येस असे आपण छानपैकी शुभेच्छा देऊयात. येस, कारण की वी लव्ह यू. येस, आणि नक्की प्रेमिकल लोचा ऐका आणि मला नक्की कमेंट करा की कसं वाटलं तुम्हाला. येस, बाय.